15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा चंद्रपुरात पावसाने दमदार हजेरी लावली। 9 ऑगस्टला हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देत नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते। मुसळधार पावसाने शहरातील रहमतनगर व सिस्टर कॉलनी भागात पुन्हा नदीचे पाणी शिरले। अनेक घरे पाण्याखाली आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। प्रशासनाने पुराची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। प्रशासन किती दिवस मदत करणार? एकदा समस्येचा तोडगा काढा। नदीकाठी असणारे अवैध अतिक्रमण प्रशासनाने काढावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। चंद्रपूरवरून चोराला जाणारा मार्ग पावसाने पूर्णपणे बंद झाला आहे। रहमतनगर व सिस्टर कॉलनी भागात तिसऱ्यांदा ही परिस्थिती उद्भवली आहे। पाऊस आला की पाण्याची पातळी वाढते आणि अचानक आम्हाला दिवसा किंवा रात्री दुसरीकडे आश्रय घ्यावा लागत आहे अशी खंत नागरिकांनी यावेळी व्यक्त केली। राजेश शलोने, न्यूज 34 चंद्रपूर। सतत पूर येत आहे। यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे। आमचे रोडाचं उंचीकरण करून द्यावे आणि ह्या एरियात अवैध प्लॉट पडलेले आहे, त्यानं माती तिकडं खालतून नदीकडे सरकवली आहे, म्हणून नदीनं सतत पाणी या एरियात येत आहे। याच्यापूर्वी कधी पाणी आले नाही। 13 नंतर हे दुसरी तिसरी वेळ आहे पाणी येत आहे। हे अवैध प्लॉट पाडणाऱ्याला बंद करावे, हे शासनाने लक्ष द्यावे आणि आमचे हे रोड आहे, हे रोड थोड़े उंच करून द्यावे। आम्हाला हे सुविधा करून द्यावी शासनाने, ही विनंती। महीने में तीसरी बार बाढ़ है ये, और यहाँ के सभी रहवासी काफ़ी परेशान हैं। 3 बार पानी से बाहर निकलना पड़ता है, तो उधर अपने अपने इधर जाके रहना पड़ता है। अगर प्रशासन इसके लिए हमारे लिए अगर चिंतित है, सिर्फ चेक बांटने से नहीं हो, कुछ नदी का खोलीकरण या WCL की मिट्टी रेती जो भी निकलती है वो डालने से होगा। ये नहीं कि चेक बांटने से कुछ महीने से राशन देने से प्रॉब्लम सॉल्व हो। प्रॉब्लम वैसी सॉल्व नहीं होंगी, कुछ ना कुछ तो भी इसके लिए प्रशासन ने करना चाहिए। पैसे बांटने से क्या है, 1 महीने के राशन आएगा और बाकी कुछ नहीं। बाकी ये जो त्रासदी है, ये सब में बहुत बड़ी त्रासदी है। ये त्रासदी से माइंड से लेके तो आदमी के शरीर से लेके सभी चीज़ से प्रॉब्लम ही प्रॉब्लम है उसको।